रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पक्षाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेशजी माने साहेब यांच्या आदेशानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये आज EVM मध्ये जी धांदली करण्यात आलेली आहे, काळ्या पैशांचा जो मोठ्या प्रमाणात बाजार करण्यात आलेला आहे, या सगळ्यांच्या विरोधात आज संबंध महाराष्ट्राच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येत आहे। नुकतीच महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक पार पडली। आपण सगळ्यांनी बघितलं की अनेक मतदारसंघांमध्ये EVM मध्ये हेराफेरी करण्यात आली। अनेक मतदारसंघांमध्ये EVMच्या आकडेवारीमध्ये बदल दिसण्यात आला। अनेक ठिकाणी टक्केवारीमध्ये बदल दिसण्यात आला। अशा पद्धतीने निवडणूक आयोगाच्या निष्क्रियतेमुळे आणि या सगळ्या सत्ता आणि संपत्तीने मस्ताडलेले जे काही सगळे रानबोके आहेत, या रानबोक्यांनी लाखो करोडो रुपयाचा काळा पैसा समाजामध्ये वाटून या ठिकाणी या निवडणुका जिंकण्याचं काम केलं, EVM मध्ये हेराफेरी करण्याचं काम केलं। बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी वेळोवेळी या सरकारला आणि इथल्या निवडणूक आयोगाला सांगते की EVM मधली हेराफेरी तात्काळ बंद करा। आमचं आज निवडणूक आयोग या देशाचे प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीला निवेदन आहे की तात्काळ ही EVM बंद करण्यात यावी। या इलेक्ट्रॉनिक यंत्राच्या माध्यमातून इथले धनदांडगे, इथले सत्ताधारी आपली सत्ता त्या ठिकाणी स्थापन करतात आणि इथले खरे जे लोकांचे प्रतिनिधी आहेत ते या देशाच्या विधानसभेत, या लोकसभेत जात नाहीत। आणि म्हणून खरे लोकप्रतिनिधी जर या देशामध्ये लोकसभेत आणि विधानसभेत पाठवायचे असेल तर इलेक्ट्रॉनिक EVM मशीन बंद झाली पाहिजे आणि इथली निवडणूक ही बॅलेट पेपरवर झाली पाहिजे। जगातल्या प्रगत देशांमध्ये EVMच्या जागेवर बॅलेट पेपरवर आजही निवडणूक होते, परंतु भारताला आजही EVM शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही। परंतु आमची मागणी आहे, जर तात्काळ EVM बंद झाली नाही आणि बॅलेट पेपरवर येणाऱ्या निवडणुका झाल्या नाही तर बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी येणारं जे काही आंदोलन आहे ते निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर मुंबई या ठिकाणी भव्य मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घेईल असा माझा शासनाला इशारा आहे। धन्यवाद।